विशाल गवळीनं आत्महत्या केली, मात्र गुंड असलेल्या त्याच्या भावांची दहशत ही अजूनही सुरूच आहे। परिसरातील सर्व मंडप चालकांना आकाश गवळीनं धमकी दिल्याचा आरोप आहे। कोणीही मंडपाचं काम घेऊ नका, नाहीतर कोणाला सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। तडीपार असलेल्या आकाश गवळीनं धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय, तर कल्याण पूर्व मधील ओमकार मित्र मंडळानं पोलिसात तक्रार दाखल केली। मग एक दिवस गेला, 2 ते आमच्याकडे संपर्क साधत नव्हते। मग आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांच्या घरी गेल्यानंतर ते सांगायचे आम्हाला की आम्हाला आकाश गवळीचा आम्हाला फोन आलेला आहे की मी काम करणार आहे, तुम्ही कोणी काम करायचं नाही। मग त्यानंतर आम्ही महेश शेठ आणि नवीन शेठ या दोघांकडे त्या संदर्भात आम्ही चर्चा केली। मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला त्या पद्धतीचं एक लेटर तयार करा आणि त्यांना द्या, बाकीची जी काय मदत असेल ती आम्ही तुम्हाला देऊ म्हणून। आणि जर काही त्रास झाला तर आम्ही आहोत तुमच्या पाठीशी उभे। आणि त्याप्रमाणे आमचं हे सर्व कार्यक्रम आमचा व्यवस्थित पार पडला। अनेक मंडळ कल्याण पूर्वेतील ज्या ठिकाणी जी मुलगी राहते, तिचा परिवार राहतो, त्यांना धमकावणं, त्याचप्रमाणे तिथल्या नागरिकांना धमकावणं, मोठे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असताना रद्द करायला भाग पडणं, यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी अर्ज पोलीस स्टेशनला केलेले आहेत। माझा पोलिसांशी संवाद झालेला आहे। पोलिसांनी सांगितले आम्ही कठोरात कठोर शासन त्याच्यावरती करू। मला वाटतं कुठेतरी मी पूर्वीपासून सांगत आलेलो आहे की त्यांना मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षाचं पाठबळ आहे।